बॉलिवूडचे महानायक ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला होता। आज 24 एप्रिल 2024 रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला। या सोहळ्यामध्ये बिग बीन सोबत मराठी अभिनेते अशोक सराफ यांचाही दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। सोबतच AR रहमान यांनाही मास्टर दीनानाथ पुरस्कार देण्यात आला। मुंबई हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड या जिल्ह्यांना पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। 27 ते 29 एप्रिल 3 दिवसांमध्ये 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या झळा बसतील, त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले। तमन्नाला पुढच्या आठवड्यात म्हणजेच 29 तारखेला चौकशीला हजर राहण्यास सांगितलं गेलंय। 2023 ची IPL स्पर्धा फेअर प्ले ॲपवर प्रसारित केल्याप्रकरणी हे समन्स बजावण्यात आलं आहे। त्यामुळे आपलं 100 कोटींचं नुकसान झालं असा दावा वायकॉम 18 या कंपनीने केलेला आहे। त्यामुळे आता तमन्नाच्या अडचणीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे। राज्यात निवडणुकीसाठी एसटी बसच्या वापरामुळे 2 दिवस बस सेवा प्रभावित होणार। लग्नसराईच्या दिवशी प्रवाशांचे हाल होणार। लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान कर्मचाऱ्यांना आणि निवडणूक सामग्री मतदान केंद्रावर पोहोचवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास 6000 बसेसची सेवा घेण्यात आल्याने पुढील 2 दिवस राज्यातील परिवहन मंडळाच्या बस सेवेमध्ये अनियमितता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसवण्याचं काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे। गॅन्ट्री बसवताना सदर कालावधीमध्ये मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारच्या हलक्या आणि जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात येणार आहे। वाहनधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये आडूळ खुर्द झाडाखाली आजोबांसह थांबलेल्या एका 8 वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा विजेच्या आवाजाने हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना घडली। सिद्धेश्वर अंकुश पाचे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे। पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील बांधकाम व्यावसायिकावर केलेल्या गोळीबार प्रकरणाचा उलगडा झालाय। मुलाने त्याच्या बायकोसोबत घटस्फोट घेतला, त्यानंतर तो एका तरुणीसोबत लिव्ह मध्ये राहत होता। ही गोष्ट त्याच्या वडिलांना पटत नव्हती। त्यातून मुलगा आणि वडिलांचे सतत वाद होत होते। त्यातून संपत्तीवरून देखील वाद झाले। रागातून वडिलांनी पोटच्या मुलाच्या खुनाचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना 50,000 रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे। गुजरात राज्यातील एका आरोपीवर दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती। तडजोडी अंती 2 लाखाची रक्कम निश्चित करण्यात आली होती। यातील 50,000 रुपयांची रक्कम देण्यासाठी तक्रारदार हजर झाला होता। तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असल्याने पथक घटनास्थळी हजर असल्याने पोलीस निरीक्षक वारे यांना रंगेहात अटक करण्यात आली। बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी हिंसाचाराची एक मोठी घटना समोर आली आहे। पाटण्यामध्ये जदयू नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। लग्न समारंभातून परत येत असताना जदयू नेते सौरभ कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। ही घटना पाटणामधील पुनपुन भागामध्ये घडली आहे। या हल्ल्यामध्ये सौरभ कुमार सोबत उपस्थित असलेल्या व्यक्तीलाही गोळ्या लागल्या होत्या। जदयू नेत्याच्या हत्येनंतर समर्थकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळतोय। धुळे जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे प्रकल्पामधील जलसाठ्यामध्ये पाणी पातळी घटली आहे। त्यामुळे धुळे तालुक्यातील दह्याने, बह्याने, सडगाव, पाळत या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी 2 ते 5 किलोमीटर पायपीट करावी लागते। ग्रामपंचायतीच्या विहिरींनी तळ गाठल्यामुळे गावाबाहेरील शेतामधील विहिरीमध्ये पाणी नेण्यासाठी जावं लागतंय। ग्रामस्थ आपल्या बैलगाडीच्या माध्यमातून पाणी घेऊन जात आहेत। प्रशासनाच्या वतीने या भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याची अंतिम चाचणी सुरू झाली आहे। त्यामुळे मे अखेरपर्यंत मेट्रो 3चा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे। मुंबई मेट्रो 3 आरे ते वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पर्यंत सुरू होईल। मेट्रो 3 हा कुलाबा वांद्रे सिप्स असा 33.5 किलोमीटर लांबीचा भूमिगत कॉरिडॉर आहे।
रेल्वे मंडळाने मंगळवारी UTS ॲपद्वारे पेपरलेस तिकीट काढण्यासाठी बाह्य मर्यादेचं बंधन रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे लोकल आणि एक्सप्रेसचा प्रवासी कोणत्याही ठिकाणाहून पेपरलेस तिकिटे काढू शकणार आहे। हा मोठा बदल झाल्याने रेल्वे प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळालाय। वीज बिल जास्त का आलं म्हणून जाब विचारण्यासाठी आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका 34 वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने वार करून संपवल्याची घटना घडली आहे। बारामतीमधील मोरगाव येथे बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे। मन पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमध्ये एका महिला कर्मचाऱ्याचा हकनाक बळी गेलाय। 570 रुपयाच्या बिलासाठी हत्या झाल्याने 1 वर्षाचं बाळ पोटकं झालंय।